अंबरनाथमधील भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमधील राड्या प्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव आक्रमक झालेत। मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना पोलिसांनी अटक केली। भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी जाधव यांनी केली। त्यासाठी त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह डीसीपी सचिन गोरे यांची भेट घेतली। भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास अंबरनाथ पोलीस ठाण्यावर मनसेचा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय। आज मेरे ऑफिस में मनसे जिला प्रमुख श्री अविनाश जी जाधव आए थे, जो यहाँ पर शिवाजीनगर पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुआ था। उसका फेयर इन्वेस्टिगेशन होना चाहिए, ये उन्होंने मांग रखी है। और दूसरा, जो उनका कार का जो नुकसान किया गया है वो तोड़ी गई है, जो छिरकेकर के जो इसमें आरोपी है, तो उसमें जिन्होंने वो फोड़ी है उन पे लीगल एक्शन ली जाए, ऐसा उनका कहना है। ये बात मुझसे कहकर आज वो मेरे ऑफिस से चले गए हैं। हमने उन्हें बताया है जो सीसीटीवी फुटेज है और प्रत्यक्षदर्शी साक्षीदार है, उनका पूरा खातरी करके आगे जो भी एक्शन होगी, लीगल एक्शन होगी, उसके बारे में हम उनको बताएंगे। और इन्वेस्टिगेशन जो है फ्री और फेयर एनवायरनमेंट में ही होगा, ये उन्होंने हमसे कहा था और वो उनको हमने खातरी दी। सर, इस मामले में ऐसा भी कहा जा रहा है कि बीजेपी और मनसे का कुछ आपसी विवाद है, इस कारण ये मामला। ये प्राथमिक इन्वेस्टिगेशन में कोई भी पॉलिटिकल एजेंडा या कोई भी विषय इसमें नहीं है। वहाँ का जो एक शॉप है, वो शॉप के ओनरशिप को लेके विवाद है और ये वैयक्तिक रूप का विवाद सामने आ रहा है और वही ऑफेंस दाखल किया गया है और उसका इन्वेस्टिगेशन एसीपी श्री काल। तुम्हाला कालची घटना माहिती असेल की आमचे अंबरनाथचे शहर अध्यक्ष हे एका मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले असताना तिथे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते आणि त्यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला। त्यानंतर तो वाद पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला ज्या वेळेला आमचे शहर अध्यक्ष होते त्यावेळेला तिथले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक यांनी येऊन आत्ता मी CCTV फुटेज पाहिले पोलीस स्टेशनचे, त्यात स्वतः तो नगरसेवक येऊन पहिली लात ही आमच्या शहर अध्यक्षांना मारताना आम्ही पाहिले। जवळजवळ 48 तास होत आले तरीही या विषयात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही आहे। सो आत्ता आम्ही DCP साहेबांना पुन्हा विनंती केलेली आहे की तुम्ही जर बघाल तर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये भारतीय जनता पक्षाचे 50 ते 60 कार्यकर्ते घुसून ही आमच्या शैलेशची गाडी आहे आणि ही पोलीस स्टेशनमध्ये आहे, म्हणजे पोलीस स्टेशनच्या परिसरामधली गाडी आहे। पोलीस असताना या गाडीची ही जर अशी परिस्थिती असेल, त्या गाडीत बघा तर पोलिसांच्या पोलीस स्टेशनमधल्या कुंड्या त्याच्या गाडीत टाकल्यात। दहशत माजवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आणि या विरोधात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आहे। या उलट आमचे शहर अध्यक्ष एका मराठी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर रॉबरीसारखे गुन्हे दाखल केले। आता तिथे रॉबरी काय करणार होतं, पण रॉबरी दाखल करण्यासारखे मोठे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। यात एक आहे की यात कोणीतरी भारतीय जनता पक्षाचा एक वरिष्ठ नेता या सगळ्यामध्ये सतत कॉल करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना लटकवण्याचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाचवण्याचं काम करत आहे आणि या विरोधात आम्ही आता जिथे आलेलो आहोत। मी तुम्हाला सगळ्यांना खात्रीने सांगतो की जर आज आम्हाला न्याय मिळाला नाही तर परवा आम्ही सगळे पुन्हा एकत्र जमू आणि आंदोलनाच्या मार्गाने, जे बाबासाहेबांनी आम्हाला आंदोलनाचा मार्ग दिला आहे त्या मार्गाने आम्ही अंबरनाथ पोलीस स्टेशनवर। मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा रात्री 12:30 नंतर तांदुळवाडी इथं घेतली। तब्बल 1.5 तास केलेल्या भाषणात मनोज जरांगे यांनी तुफान टोलेबाजी केली। यावेळी त्यांनी बावनकुळे यांची तुलना बाहुबलीतील कल्की सोबत केली। शिवाय बाहुबलीमधील डायलॉग म्हणत जरांगे पाटील यांनी कल्कीची ॲक्टिंगही केली। यावेळी उपस्थितांमध्ये तुफान शिट्या आणि हशा पिकला। अनेकांनी जीवनाचं बलिदान देऊन मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याचं रूपांतर स्वराज्यात करण्याचा संकल्प देशवासियांनी करावा असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय। स्वातंत्र्य दिन हा देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण क्षण असल्याचं सांगत गडकरी म्हणालेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनण्याचा संकल्प केलाय। हा संकल्प पूर्ण करण्यासाठी अधिक गतीनं काम करून सामान्य नागरिकांचं कल्याण आणि देशाची समृद्धी साध्य करावी असं आवाहन त्यांनी केलंय।
स्वातंत्र्य दिन हमारे इतिहास का महत्वपूर्ण क्षण है। आज जो स्वातंत्र्य हम सबको मिला है, लाखों करोड़ों लोगों ने अपने जीवन को समर्पित करके, बलिदान करके हमको मिलाकर दिया है। और आज का दिन हमारे लिए आनंद का भी है। और इसलिए यह जो स्वातंत्र्य मिला है, इसका रूपांतर सुराज्य में हो, इसका संकल्प हम सब लोगों ने करना चाहिए। और हमारे देश को विश्वगुरु बनाने का जो संकल्प प्रधानमंत्री जी ने किया है, वो पूरा करने की कोशिश और गति से करनी चाहिए। और इस देश के गांव, गरीब, मजदूर, किसान का कल्याण करके हमारा देश सुखी, समृद्ध, संपन्न बने, यही हमारा प्रयास होना चाहिए। तो मैं स्वातंत्र दिन के उपलक्ष्य में हमारी जनता को हृदय से बहुत बहुत शुभकामनाएं और शुभेच्छाएं देता हूं। और भविष्य के लिए हम लोग पूरी ताकत के साथ राष्ट्र के निर्माण के लिए काम करने की प्रेरणा, इसका संकल्प आज के दिन करें, यही उनसे प्रार्थना।